नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी नोकरी या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मराठी नोकरी या चॅनलवरती आपल्या सर्वांना स्पर्धा परीक्षा, नोकरी विषयक माहिती अशा विविध प्रकारची माहिती दिली जाणार आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पिको द निब्लिना हे खालीलपैकी कोणत्या देशातील सर्वोच्च पर्वत शिखर आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब्राझील। तर पिको द निब्लिना हे ब्राझील या देशातील सर्वोच्च पर्वत शिखर आहे। पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, उच्च न्यायालय ही अभिलेख न्यायालय म्हणजेच कोर्ट रेकॉर्ड आहेत असा उल्लेख राज्यघटनेतील कोणत्या कलमात केलेला आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलम 215 मध्ये। तर उच्च न्यायालय ही अभिलेख न्यायालय आहेत असा उल्लेख राज्यघटनेतील कलम 215 या कलमात केले आहेत। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणाला असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संसदेला। पर्याय क्रमांक 1, तर राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार हा संसदेला असतो। प्रश्न क्रमांक 4, कॅबिनेट मिशन भारतात आले त्यावेळी इंग्लंडमध्ये पंतप्रधान कोण होते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्लेमेंट ॲटली। पर्याय क्रमांक 3, तर कॅबिनेट मिशन ज्यावेळी भारतात आले त्यावेळी इंग्लंडचे पंतप्रधान हे पर्याय क्रमांक 3 क्लेमेंट ॲटली हे होते। प्रश्न क्रमांक 5, फेमा म्हणजेच फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट हा कायदा कोणत्या वर्षी अंमलात आलेला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1999। तर 1999 साली फेमा म्हणजेच फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट हा कायदा अंमलात आलेला आहे 1999 या वर्षी। प्रश्न क्रमांक 6, तुटीच्या अंदाजपत्रकात सरकार खालीलपैकी कोणत्या स्रोताकडून निधी कर्जाऊ घेत असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रिझर्व्ह बँकेकडून। तर तुटीच्या अंदाजपत्रकात सरकार हे रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेत असते। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, लाल बावटा किसान सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोदावरी परुळेकर। तर गोदावरी परुळेकर यांनी लाल बावटा किसान सभेची स्थापना केली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 21 एप्रिल। 21 एप्रिल, तर 21 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्यात येतो। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक कला दिन म्हणून साजरा करण्यात येतो? आणि प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 15 एप्रिल। तर 15 एप्रिल हा दिवस जागतिक कला दिन म्हणून साजरा करण्यात येतो। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या ई कॉमर्स कंपनीने कोरोना व्हायरसच्या रोगासाठी विमा प्रदान करण्याच्या उद्देशाने ICICI बँकेसोबत भागीदारी केलेली आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फ्लिपकार्ट। तर फ्लिपकार्ट या ई कॉमर्स कंपनीने कोरोना व्हायरस रोगाशी विमा प्रदान करण्याच्या उद्देशाने ICICI या बँकेसोबत भागीदारी केलेली आहे फ्लिपकार्ट या कंपनीने। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, खालील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आणि आपल्याला दिलेलं वाक्य आहे, ते विद्यार्थी देशातील दिवस आठवले की मजा येते। आणि प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे एक मिश्र वाक्य आहे। ते विद्यार्थी देशातील दिवस आठवले की मजा येते हे मिश्र वाक्य आहे। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 12, मराठी भाषा दिन हा डॅश यांच्या जयंतीला साजरा केला जातो? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कवी कुसुमाग्रज। तर कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीला मराठी भाषा दिन हा साजरा केला जातो। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे कवी कुसुमाग्रज। प्रश्न क्रमांक 13,
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत झाला आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1966. पर्याय क्रमांक 4 1966 साली महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम हा संमत झालेला आहे. प्रश्न क्रमांक 14 मायक्रोमीटर हे परिणाम कशाच्या मापनासाठी वापरले जाते? तर मायक्रोमीटर हे पर्याय क्रमांक 3 द्रव पदार्थाची घनता मोजण्यासाठी वापरले जाते. मायक्रोमीटर पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियावर हेपेटायटिस बी चा प्रादुर्भाव होत असतो? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यकृत. तर यकृतावर आंतरिक इंद्रिय म्हणजेच यकृत यावर हेपॅटायटिस बी चा प्रादुर्भाव होतो. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 सर विल्यम वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या क्रांतिकारकाचे नाव काय आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मदनलाल धिंगरा. तर मदनलाल धिंगरा यांनी सर विल्यम वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केलेली होती. पर्याय क्रमांक 4 मदनलाल धिंगरा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयायांसह कोणत्या तारखेस बौद्ध धर्म स्वीकारला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 14 ऑक्टोबर 1956 साली. तर 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर या ठिकाणी त्यांच्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. 14 ऑक्टोबर 1956. प्रश्न क्रमांक 18 गेंडा या प्राण्यासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान काझीरंगा डॅश राज्यामध्ये आहे? म्हणजेच गेंडा या प्राण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान काझीरंगा हे कोणत्या राज्यामध्ये येते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आसाम राज्य. तर काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान जे गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे ते आसाम या राज्यात येते. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 कृष्णा व वेण्णा नद्या यांचा संगम कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सातारा. तर सातारा या जिल्ह्यामध्ये कृष्णा व वेण्णा या दोन नद्यांचा संगम झालेला आहे. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा हा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जून या महिन्यामध्ये विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा हा 5 अंशांनी उत्तर दिशेला सरकत असतो. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणी वारली पेंटिंगला सुरुवात केली होती? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जिवासोमा मसे. जिवासोमा मसे यांनी वारली पेंटिंगला सुरुवात केलेली आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 आभासी रंग प्रतिमांमध्ये लाल रंग कोणत्या रंगाचा दिसतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिरवा. तर आभासी प्रतिमामध्ये लाल रंग हा हिरव्या रंगाचा दिसत असतो. प्रश्न क्रमांक 23 आहे महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजेच ई वेस्ट गोळा करण्याचे केंद्र डॅश येथे सुरू झाले आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अंधेरी म्हणजेच मुंबई. तर अंधेरी या ठिकाणी महाराष्ट्रातील अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजेच ई वेस्ट गोळा करण्याचे केंद्र सुरू झालेले आहे अंधेरी या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणता जिल्हा दुधातुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धुळे. धुळे हा जिल्ह्याला दुधातुपाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. प्रश्न क्रमांक 25 सन 1901 मध्ये कलकत्त्यात स्थापन झालेली अनुशीलन समिती डॅश साठी प्रसिद्ध होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शारीरिक शिक्षणासाठी. तर 1901 साली कलकत्ता या ठिकाणी अनुशीलन समितीची स्थापना झाली आणि ती समिती शारीरिक शिक्षण याच्यासाठी प्रसिद्ध मानली जायची. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 इसवी सन 18 मध्ये हिंदी लोकांसाठी कोलकाता या ठिकाणी फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना कोणी केली होती?
आणि प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लॉर्ड वेलस्ली। लॉर्ड वेलस्ली यांनी इसवी सन 1800 मध्ये हिंदी लोकांसाठी कोलकाता या ठिकाणी फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना केलेली आहे। पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 27 फी आकाराच्या दऱ्या, गळई, जलप्रपात ही भूरूपे म्हणजेच जमिनीची रूपं खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होत असतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नदी। तर नदीमुळे फी आकाराच्या दऱ्या, गळई आणि जलप्रपात हे तयार होत असतात। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे नदी। प्रश्न क्रमांक 28 दलितांच्या शिक्षणासाठी पुरी या ठिकाणी कार्य करणाऱ्या रामकृष्ण मिशन या आश्रमाची स्थापना कोणी केलेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वामी विवेकानंद। दलितांच्या शिक्षणासाठी पुरी या ठिकाणी कार्य करत असलेल्या रामकृष्ण मिशन या आश्रमाची स्थापना ही स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 29 गुड गव्हर्नन्स नेव्हर ऑन इंडियाज रडार या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आणि प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 माधव गोडबोले। तर माधव गोडबोले हे गुड गव्हर्नन्स नेव्हर ऑन इंडियाज रडार या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 30 जीवनधारा ही मानवी बँक चालवणारे पहिले राज्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजस्थान। तर राजस्थान हे देशातील पहिले राज्य आहे ज्याने जीवनधारा मानवी बँक चालवली आहे। पर्याय क्रमांक 3 राजस्थान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 31 वर्ष 2008-2009 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीमध्ये कोणत्या वस्तुभाराचा हिस्सा सर्वाधिक दिसून आला होता? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अभियांत्रिकी वस्तू म्हणजे इंजिनिअरिंग टूल्स। तर इसवी सन म्हणजे वर्ष 2008-2009 यामध्ये भारताच्या एकूण निर्यातीमध्ये अभियांत्रिकी वस्तू याचा हिस्सा सर्वाधिक दिसून आला होता। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। तर मित्रांनो आज दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लगेचच मराठी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अजून असे बरेच नोकरीविषयक माहिती असलेले व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।